गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? आज आपण द्वितीय सत्राची घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 8वी या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सरावासाठी उपयोग करायचा आहे। ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत। या प्रश्नपत्रिकेमध्ये मी मुद्दामूनच उत्तरं दिलेली नाही, कारण की 8वी हा 10वीचाच पाया आहे आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरे लिहिण्याची सवय लागेल। ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधायची आहे आणि लिहायची आहेत आणि सराव करायचा आहे। चला तर मग पहिला विषय आहे आपला मराठी। मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पहा। ह्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही त्याची उत्तरे लिहू शकता। ह्या सर्व प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांसाठी आहेत। प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले? 1. मला त्या शिलाखंडावर सोडा। 2. तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील। ब. कारणे लिहा। चहा मिळेल का असे विचारताच वारली विचारात पडले। 2. मुलांबरोबर आलेले वारली मुकादमाबरोबर भांडण करून आले होते। प्रश्न दुसरा अ. जोड्या लावा। या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत। ब्रह्मांड आठवणे, 18 विश्वे दारिद्र्य असणे, निश्चित पडणे, हुरहुर वाटणे, उकल होणे, त्यांच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत। पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा मधला अ. पाठाच्या आधारे तुलना करा। फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन यांची तुलना करायची, एकूण 3 मार्कांसाठी आहे। ब. संधी सोडा, निष्कारण, नभागन, दुर्जन आणि वाङ्मय अशी एकूण 15 गुणांसाठी आहे मराठीची चाचणी। आता विषय हिंदी, घटक चाचणी क्रमांक 2। प्रश्न पहिला, निम्नलिखित कथनों को क्रमानुसार फिर से लिखिए। 4 मार्कांसाठी आहे। ठेकेदार ने उन्हें रुपयों से भरा लिफाफा पकड़ा दिया। ठेकेदार और उच्च अधिकारी की ईमानदारी का समाचार चारों तरफ फैल गया। 3. अगले दिन अधिकारी महोदय निरीक्षण करने आए। 4. अधिकारी महोदय रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़े गए। सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए। 3 मार्कांसाठी आहे। 1. दूसरे की चीज़ को अपनी कहना डैश डैश नहीं है, गलत सही ठीक। 2. धन्य हो भाई, मैं तुम्हारी डैश डैश से बहुत प्रसन्न हूँ। ऑप्शन आहे बेईमानी, ईमानदारी, उपकार। 3. जिधर देखो दूर तक डैश डैश का पता नहीं, जंगल, घर, पानी। प्रश्न दूसरा अ. निम्नलिखित शब्दों को पर्यायवाची शब्द लिखिए। 1. सरिता, 2. कुमुद। आ. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए। सदाचार, मानवता। प्रश्न तीसरा अ. दिए गए शब्दों के अर्थ लिखिए। यान, दूसरा है पैमाना। आ. निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखिए। ईटो, दूसरा है कमी। तिसरी चाचणी पहा, इंग्रजीची। प्रश्न पहिला, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, स्लोली, जेंटली, द, तिथून तर चेंज हिज माइंड हा पॅसेज तुम्ही शोधायचा आहे तुमच्या पुस्तकात आणि ती प्रश्न खाली दिलेली आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहे। आन्सर इन 1 or 2 वर्ड्स। बघा या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। ए मधला दुसरा प्रश्न, हाऊ डज
एम्पेरियर अकबर प्राइज तानसेन. त्या ठिकाणी त्याचा आन्सर लिहायचा आहे. ए मधलाच तिसरा प्रश्न, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. प्रश्न ए मधलाच चौथा, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. ए मधलाच 5, राईट 4-5 सेंटेन्स अबाउट युअर फेवरेट सिंगर. पुढचा आहे डू एस डायरेक्ट. या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे. उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आणि स्वतः लिहायची, जेणेकरून तुमचा सराव होईल. पुढची घटक चाचणी 2, इयत्ता 8वी, विषय आहे गणित. प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा. 1, बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची डॅश डॅश होय. 2, सरासरी बरोबर डॅश डॅश छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. 3, समीकरण सोडवणे म्हणजे त्याची डॅश डॅश शोधणे होय. 4, बिंदू ए ची संगती बिंदू पी शी आहे हे डॅश डॅश असे लिहितात. ब, योग्य जोड्या जुळवा. 3 मार्कांसाठी आहे. 3 जोड्या दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला योग्य पद्धतीने जुळवायच्या आहेत. प्रश्न दुसऱ्यामधला अ, प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतात ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. ब, सोडवा. 4 मार्कांसाठी आहे. भागाकार व बाकी लिहा. आणि दुसरा प्रश्न आहे, खालील समीकरण सोडवा. तर हा मॅथ सेमीचा पेपर आहे. पंधरा गुणांसाठीच आहे. या सर्व प्रश्नपत्रिका आपण 8वीच्या वर्गाच्या पाहत आहोत. ए, फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी 4 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकतात किंवा डायरेक्ट वहीत लिहू शकतात. बी, मॅच द पेयर्स. क्वेश्चन 2 मधला ए. बी, सॉल्व. 4 मार्कांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, असे 2 प्रश्न आहेत. सामान्य विज्ञानाची चाचणी आहे ही. प्रश्न पहिला अ, गाळलेल्या जागा भरा. 3 मार्कांसाठी आहे. ब, योग्य जोड्या जुळवा. 3 मार्कांसाठी. प्रश्न दुसऱ्यातला अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 मार्कांसाठी आहे. ब, चुकी बरोबर ते लिहा. 3 मार्कांसाठी.
खालील प्रश्नांचे 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 3 मार्कांसाठी आहे. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा. सेमीचा सायन्सचा पेपर इयत्ता 8वीच्याच वर्गाचा. क्वेश्चन 1 त्याच्यातला ए. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड. त्यानंतर प्रश्न 1 मधलाच बी. मॅच द पेयर्स. क्वेश्चन 2 गिव्ह सायंटिस्ट रिझन ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन तिसऱ्यातला ए. क्वेश्चन 3 मधलाच बी. गिव्ह फंक्शन ऑफ ब्लड. बघा घटक चाचणी क्रमांक 2 समाजशास्त्र. गुण 15 आहेत. प्रश्न पहिल्यातला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 मार्कांसाठी आहे. प्रश्न पहिल्यातलाच ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न दिलेले आहेत 2 मार्कांसाठी. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 मार्कांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. असे एकूण 2 प्रश्न आहेत त्या ठिकाणी 4 मार्कांना. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आणि असेच नवनवीन प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.